का नाम बोलो, संगठना तुम्हारी कौन सी और नाम बोलो। ट्रांसपोर्ट एसोसिएशन सलीम क्या बोले? सलीम खान। आणि तुम्ही पब्लिसिटी केली चांगली तर उद्या सगळेच म्हणजे सगळेच उघडणार आहेत। कॉन्फिडन्स पैदा झाला ना। अमरावती नाभिक दुकान संघटना नाभिक संघटना नाव विजयराव नितीन मोड ऑटो दोन्ही आहे, ऑटो संघटना आणि तिथे विजिलन्स व्यापारी सामाजिक संघटन। आम्ही मुद्दा म्हणून जास्त बोलवलं नाही ते तिथे मगाशी आले ते सगळे। हे इम्रान खान ट्रांसपोर्ट एसोसिएशन अध्यक्ष पूरा ट्रांसपोर्ट नगर खोलूंगा। क्या विजिलन्स व्यापारी सामाजिक संगठन सहसचिव राजेश मोटवानी। इसमें सिटी लैंड ड्रीम लैंड दोनों है। सामाजिक नहीं भाऊ 99% मोबाइल भी खोलेंगे, इसमें है मोबाइल का, मोबाइल नाइट मार्केट यानी खत्री मार्केट सब खुले। स्टेट कपड़ा रेडीमेड के सब व्यापारी परेशानियों में है। अभी हर कोई खोला हुआ है घर पे बैठ के, वो बोलते हैं करो या मरो। आ रहे हैं कि मेडिकल में कहीं से भी कोरोना आ सकता है। सब्जी वाले हमारे घरों में आ रहे हैं सब्जियां देने, वो क्या टेस्ट करा के आ रहे हैं क्या कि भाई वो कोरोना पीड़ित नहीं है। हम उससे सब्जियां ले रहे हैं, किराने की दुकानों पे जा रहे हैं, बच्चे छोटे हमारे बच्चे आज 2-2 साल 3-3 साल के बच्चे जा रहे हैं, वो दुकानदार कोरोना पीड़ित नहीं है, इसका प्रूफ है क्या? उससे नहीं आएंगे क्या हमारे घरों में, हमारे दुकानों में, हमारे मार्केट में? उससे नहीं आ सकते हैं क्या? सिर्फ हमारे बिजनेस बंद करके कुछ भी नहीं होने वाला है। या तो पूरा लॉकडाउन कर दो 8 दिन का, हम पूरा सहयोग देते, हम तुम्हारे साथ में घूमते प्रशासन के साथ में, हर घर की टेस्ट ले लो, उसके बाद में लॉकडाउन नहीं होना। अभी हम जीने यानी मरने को मजबूर है हम लोग। आता माझ्याकडे 8 पेपर येतात घरी, 2 संध्याकाळी इथे येतात। ते पेपरला हात लागले नसतील काय मला सांगा ना। आज आमच्या सोसायटीमध्ये मुंबईला माझी जी सोसायटी 28 फ्लॅट आहेत, खालीच दिल्या सगळ्या सोसायटी, टोटल त्या आमच्या कॉम्प्लेक्समध्ये 34 सोसायटीज आहेत। खाली सगळ्यांनी बोर्ड लावलेत, पेपरवाले फेरीवाले हॉकर्स अलाउड नाही। आमच्या घरी माझा भाऊ, माझ्या वडिलांना एवढा पेपर वाचायचा शौक आहे, पण मोबाईलचा पेपर हां हो, पण नाही घेत आहे मुंबईमध्ये पेपर, नाही घेत आहे का? नाही, बंदी केली काही लोकांनी। नाही, काही पहिले सुरुवातीला बंदीच होती ना, सुरुवातीला बंदी होती तुमच्या पेपर घ्यायला। हॉकर नाही, मी सांगतो ना मुंबईमध्ये इथे नाही, मुंबईमध्ये नाही, सांगतो मी तुम्हाला की त्याच्यामुळे नुकसान कोणाकोणाचं होतंय बघा नाही। आणि तुम्ही प्रामाणिकपणे सांगा ना, तुमच्या आधी किती कॉपी निघत होत्या, आता किती निघतात? तुम्हाला आधी किती रुपयाच्या प्रायव्हेट जाहिराती मिळत होत्या, आता किती रुपयाच्या मिळतात मला सांगा ना। मी हे पेजीलँडवाले आहेत किंवा हा आराधनावाला आहे, हा किती रुपयाच्या जाहिराती देईल हो एकटा? त्याचा धंदा असेल तर देईल ना। पत्रकारों का भी ये नुकसान है, ऐड होगी नहीं, आप कमाएंगे कहाँ से? तो पेपर में थोड़ी कमा रहे हैं आप लोग, ऐड से कमा रहे हैं ना। हमारा तो सबसे नुकसान हो गया ना। अब क्यों देंगे? अभी 15 दिन से आराधना श्रद्धा सब दुकानें बंद है, वो बोलेंगे हम नहीं देंगे। अभी नुकसान इसका हो गया। ऐसा है जो जितने पैसे में तैयार होता है उससे कम पैसे में बेचा जाता है। आणि पत्रकारांची हालत किंवा पत्रकारांच्या मालकाची हालत किंवा त्या पेपरची हालत कशी आहे काय आहे, तो प्रश्न तुम्ही जरूर प्रकाश भाऊंना विचारा, अशी मला तुम्हाला विनंती आहे। प्रकाश भाऊंना विचारा तो प्रश्न, का नाही विचारणार? विचारा ना तुम्ही। ते काही लोक हे करत होता पदाधिकारी, आज आमच्या सोबत आले, त्यांना जेव्हा दिसलं की सगळेच बंद करतायत, तर म्हटलं आपण पण अमरावतीमध्ये भाऊंना स्वतः बोलवलं मी काल, म्हटलं भाऊ यायला पाहिजे, कारण तुम्ही सांगाल तुमचे एक्सपिरियन्स आमच्यापेक्षा सिनियर आहात, म्हणून मी भाऊंना बोलवलं। आणि भाऊ इथे आले त्याबद्दल मी सर्वांच्या वतीने, आमच्या व्यापारी आणि सगळ्या ट्रान्सपोर्ट असोसिएशन म्हणा, नाभिक संघटना, सगळ्यांच्या वतीने मी आपलं आभार मानतो सर। आणि आपण प्रेस कंटिन्यू करावी। ओके, थँक्यू। मित्रांनो, असं आहे की हिंदी या मराठी तो सांगायचा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीने हे कोरोना वगैरेचा बाऊ पसरून एक खोटी भीती किंवा बागुल बुवा हा अत्यंत चांगला शब्द आहे या कोरोनाकरिता, किंवा सरकारने जे काही केलं त्याला बागुल बुवा, आणि केवळ जनतेच्या
रोषापासून वाचण्याकरिता स्वतःकरिता त्यांनी कोरोनाचं जे एक हे केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींचा खरं म्हटलं विरोध करायला पाहिजे। एक लक्षात घ्या, मी पहिले हे सांगतो की कोरोना नावाचा विषाणू नाही असं माझं म्हणणं नाही। कोरोना आहे, कोरोनासारखे 2,30,000 व्हायरसेस आपल्या आजूबाजूला आहेत। इथं कमीत कमी 2-4 हजार व्हायरस आपल्या आजूबाजूला असतील। या व्हायरसने आतापर्यंत आपल्याला काही केलं नाही। याच व्हायरसेससोबत आपण पैदा झालो, याच व्हायरसेससोबत आपल्याला पुढे सुद्धा आयुष्य घालवायचं आहे। त्याच्यामुळे व्हायरसेस माणसांना जर इफेक्ट करत असतील तर त्याच्यासाठी देवानी आमच्याकडे भरपूर असे शस्त्र आम्हाला दिलेली आहेत आणि त्या व्हायरसला एवढं घाबरायची गरज नाही आहे। म्हणजे व्हायरस दरवर्षी आपल्याला व्हायरल फिवर होतो, थोडा बहुत ताप आला, सर्दी पडसं झालं की आपण साधं सरळ नेहमी म्हणतो लोकांना आजूबाजूला व्हायरल फिवर आ गया आहे। मग आपल्याला व्हायरल फिवर झाला की तो घरातल्या सगळ्यांनाच होतो। हे गेल्या कित्येक वर्षात आपण बघितलेलं आहे की घरामध्ये सगळ्यांना लहान पोरांनापासून तर सर्वांना होतं, 2-4 दिवस राहतो आणि एकदा तो सगळ्यांना झाला ती सायकल पूर्ण झाली की मग मात्र काही कुणाला त्रास नव्हतो। हे दरवर्षी आपण बघतो। मग त्याच्यानंतर ह्याच व्हायरस संदर्भामध्ये हे जे काही यांनी भीती पसरवून टाकलेली आहे, एक लक्षात घ्या, हा सगळा मल्टीनॅशनल कंपन्यांच्या मार्केटिंगचा भाग आहे। याच्यामध्ये मास्क विकणाऱ्या कंपन्यांनी स्वतःचे हात धुवून घेतले। तुम्हाला माहिती आहे की एका जमान्यामध्ये मास्क म्हणजे यांनी अगदी 200, 400, 500 रुपयापर्यंत N95चे मास्क वगैरे यांनी विकले, आपल्याला सगळं माहीत असतील सगळे यांची नाटकं। त्याच्यानंतर सॅनिटायझर म्हणजे जे अल्कोहोल साधं ज्याचं दारू टाकण्याचं, दारू बनवायचं 200-300 रुपये लिटरचं, त्याचे यांनी तसं जर कॅल्क्युलेशन करून जर पाहिलं त्यांनी जे छोट्या छोट्या बॉटल्स किंवा काय बनवलं 3-3 हजार रुपये लिटरपर्यंत त्यांनी पैसे वसूल केले। अनेक दारू बनवणारे जे काही कंपन्या वगैरे होत्या त्या लोकांनी सर्वांनी सॅनिटायझर बनवले। म्हणजे तुम्ही त्याच्यावरून कल्पना करू शकता की त्यांनी किती पैसा त्याच्यात बनवला। त्याच्यानंतर हे अल्कोहोल तयार करणाऱ्या जे काही साखर कारखाने आहेत, विशेषतः आपल्या पश्चिम महाराष्ट्रात मोलॅसिस पासून अल्कोहोल बनवणारे, त्या लोकांनी याच्यामध्ये हात धुवून घेतला। भरपूर त्यांचं अल्कोहोल या संदर्भात विकलं गेलं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे WTO, ट्रम्प, आदरणीय मोदी साहेब या सगळ्यांचं मिळून हे तयार केलेलं। याच्यामध्ये त्यांनी चीनलाही सोबत घेतलं आणि एक नवीन मार्केट आणि नवीन हे तयार केलं। तुम्ही एक लक्षात घ्या, भीतीचं मार्केटिंग आहे। लोकांच्या मनामध्ये भीती प्लांट करायची की अरे मरने वाले हो, अरे बहुत आ रहा है। तर असा आहे, मरता क्या न करता आपण हे नेहमी ऐकलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून यांनी हे जे काही केलेलं आहे। तुम्ही मला साधं सरळ सांगा, गेले 8-9 महिने झाले, आजच्या 11 महिने झाले साधारणतः यांनी लॉकडाऊन करून 24 मार्चला लॉकडाऊन केलं होतं। आता मार्च येतो आहे, फेब्रुवारी जवळपास आता संपूर्ण अर्धा झाला, आज 1 मार्च सॉरी। तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही एक लक्षात घ्या की जवळपास 11-12 महिने आता याला वर्षभर होत आहे आणि ज्या पद्धतीत यांनी हे सगळं केलं आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी झाल्या, म्हणजे यांना जर काही करायचं असलं, म्हणजे बंगालचे इलेक्शन करायचं असलं तर त्यावेळेला कोरोना काही करत नाही। कोरोना सांगतो नाही आम्ही बंगाल इलेक्शन आहे, मोठं पवित्र काम आहे लोकशाहीचं, त्याच्यामुळे आता लोकांना काही करू नका। आपण बघितलं आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या मध्यंतरीच्या काळामध्ये, गुजरातच्या निवडणुका झाल्या, बिहारच्या निवडणुका झाल्या, अलग लक्षात। अशा या वेळेला म्हणजे यांना सगळं सूट। आता आपले आदरणीय मंत्री आता ज्यांनी राजीनामा दिला त्यांनी लोक जमवले, त्यांच्या 10-20 हजार लोक जमतात, त्यावेळेला त्यांच्यावर काही कारवाई करायची नाही। साधे काही माणसं कुठे 5-10 लोक जमा झाली काय आहे एक लक्षात घ्या। सध्याच्या घडीला देशामध्ये जे काही सरकारच्या विरोधामध्ये असंतोष तयार झाला आहे, म्हणजे ज्या लोकांनी सांगितलं होतं की ज्यांचे लोकांनी ज्यांच्या चमच्यांनी काही काय म्हणतो त्याला मार्केटिंग बाबांनी जे म्हटलं होतं की आपको पेट्रोल 30 रुपये का चाहिए भाइयों की 80 रुपये का चाहिए, आपको गॅस का सिलेंडर 200 रुपये का चाहिए की 500 रुपये का चाहिए, असे म्हणणारे जे काही लोक होते त्या लोकांना आता बोलती बंद झालेली आहे, कारण पेट्रोल 100 रुपयावर गेलं आणि सगळ्यात महागाई वाढल्या। पेट्रोल काय सगळ्यात गोष्टी, म्हणजे साधे PVCचे पाईप गेल्या 4 महिन्यामध्ये दुप्पट किमतीला झाला, 300 रुपयाचा पाईप 600 रुपये झाला। लोखंड जे होतं ते 3700 रुपये होतं, लोखंड आता 5-5.5 हजार रुपये झालं। सिमेंटची परिस्थिती तशीच आहे। मग अशा याच्यामध्ये आता सगळी बोंबाबोंब व्हायला लागलेली आहे। तर लोकांनी आता त्यांना माहिती आहे की झाला अभी बहुत बेकार परिस्थिती हो गई है कि आप घर को बैठो, बाहर निकलो मत। बाहर निकले तर यांनी मग एक नवीन पॅन्डेमिक ॲक्ट आणला
मी आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मित्रांनो, एक लक्षात घ्या, तो कायदा जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तो सगळा कायदा तुमच्याकडे पाठवतो आणि त्या हिशोबाने वाचा. त्या पॅन्डेमिक ॲक्टमध्ये असं म्हटलेलं आहे की समजा जुन्या जमान्यामध्ये एखाद्या विहिरीचं पाणी पिऊन जर प्लेग पसरला किंवा एखादा रोग पसरला तर ज्याची विहीर आहे त्याच्यावर तो दंड बसायचा आणि त्याचे पैसे घेऊन मग जे काही लोक आहेत त्यांना दिल्या जायचा. असं साधं सरळ होतं. गोष्ट अशी आहे या सगळ्या आणि त्याच्यानंतर हे अशा पद्धतीच्या ज्या काही हे होतं तर सरकारला जो कोणी अफेक्टेड मनुष्य असेल त्याला पैसे द्यावे लागतात. कलेक्टरला मनात आलं आणि त्यांनी एरिया लॉकडाऊन करून टाकला तर त्या एरियामध्ये तुला जर हे करायचं असलं तर तू पहिले शोध त्याच्यामध्ये म्हणजे कोणाचं काय काय नुकसान होणार आहे ते पैसे काढून ते त्याची तरतूद करावी लागते आणि द्यावी लागते. कायदा आहे. आणि अशा पद्धतीने बेजबाबदारपणे जर कोणी अधिकारी हे जर करत असेल तर त्या दृष्टिकोनातून तो पैसा हा त्या संबंधित अधिकाऱ्याच्या पगारातून वसूल दिला जावा अशी सगळी कायद्यातली तरतूद मी आपल्याला दाखवायला तयार आहे. हा सगळ्या लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेणे, लोकांच्या भीतीचा फायदा घेणे, याच्यामधून तयार केलेलं मल्टीनॅशनल केमिकल कंपन्या, सरकार की जे आता लोकांना तोंड देऊ शकत नाही, मग त्याच्यामध्ये राज्य सरकारसुद्धा आलं. मला असं वाटत होतं की कमीत कमी राज्य सरकार, परंतु केंद्राने मे महिन्यामध्येच हे मागे घ्यायला सुरुवात केली होती. परंतु आपलं राज्य सरकार एवढं अत्यंत हुशार आहे की त्यांनी तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीने केलं. आदरणीय ठाकरे साहेबांनी कधीच मिटिंगा घेतल्या नाहीत, कधीच बाहेर गेले नाहीत, कधीच लोकांना भेटले नाहीत, कारण राज्याचा मुख्यमंत्रीच या कोरोनाच्या आतंकामध्ये होता असं माझा स्पष्ट आरोप आहे. म्हणजे असं असताना मग तुम्हाला जर आतंक आहे तर तुम्ही बाहेर निघा ना, म्हणजे तुम्ही सोडून द्या, मुख्यमंत्रीपद सोडून द्या. कशाला हे करता. राज्याचा प्रमुखच जर घाबरला, म्हणजे समजा आता एखादा कुटुंब प्रमुख असेल, त्या कुटुंब प्रमुखाचं काम काय आहे लोकांना धीर देणं. अरे बाबा घाबरू नको, थांब मी बघतो, करू नको, तू असं करू नको. तर आता कुटुंब प्रमुखच जर शेपूट घालून जर बसला असेल तर मग घरातल्या लोकांची काय परिस्थिती आहे ते आपल्याला माहिती आहे. हे सगळं लोकांना दाबण्यासाठी अघोषित आणीबाणी सरकारने लादली आहे या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी आता झुगारून द्यायची गरज आहे. नो कलेक्टर हॅव अ पॉवर, नो म्युनिसिपल कमिशनर हॅव अ पॉवर to make the entire city lockdown. If they are locking down the city, if they are locking down the people, they must give the compensation as per law. As per law. आता मी इथून निघून सरळ कलेक्टरकडे जाणार आहे आणि आय एम गोइंग टू आस्क हिम टू गिव्ह दी कॉम्पन्सेशन टू दी पीपल हू आर सफरिंग. तमाशे लावून ठेवलेले आहेत या लोकांनी सर्व. आजच्या घडीला साधा आणि सरळ आहे. राज्य सरकारांनी यांना सांगितलेलं आहे साधं सरळ की यांना अधिवेशन घ्यायचं नाही आहे. त्यांना माहिती आहे की आता मुंबईत किती मोर्चे निघणार आहेत, शेतकऱ्यांचे किती मोर्चे निघणार, काय सगळं त्यांना माहिती आहे. मग अशा वेळेला मग सगळ्यात बेस्ट काय माहिती आहे का, ते यांच्या मदतीला कोरोना यांनी घेतला. रातोरात या लोकांनी आकडेवारी टाकायला सुरुवात केली. टिकेत ची सभा आम्ही अकोल्याला घेतली होती. तर आता हे शेतकऱ्यांचं असंतोष महाराष्ट्रात सुद्धा पसरू नये तर यांनी अकोल्यामध्ये अचानक लॉकडाऊन जाहीर करून टाकला काही कारण नाही. मी अकोल्यात राहतो, मला माहिती आहे ना काय परिस्थिती होती. काही कारण नाही, लॉकडाऊन जाहीर करून टाकला. मग आम्ही आता म्हटलं मग पुढे करता, कारण तारीख फिक्स झाली होती म्हणून आम्ही त्यांची सभा म्हणजे श्रीकांत तराळडी खरं म्हटलं म्हणजे ती सभा वगैरे सगळं अरेंज केली होती. तर श्रीकांत म्हटलं मग ठीक आहे तू यवतमाळला शिफ्ट करून टाक म्हणून यवतमाळला आम्ही व्यवस्था केली त्या सगळ्या संदर्भातली. तर यवतमाळला जशी जाहीर केली तिथं सुद्धा यांनी लगेच लॉकडाऊन जाहीर करून टाकला. म्हणजे साधा आणि सरळ आहे की शेतकऱ्यांचा असंतोष याच्या रूपाने तिथं पसरू नये. आपले आदरणीय टिकेत साहेबांच्या रूपाने म्हणून यांनी हे एक केलं. आणि दुसरं राज्य सॉरी काय म्हणतो अधिवेशनांना टाळायचं आहे, अधिवेशन घ्यायचं नाही आहे या सगळ्या लोकांना. आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे. म्हणजे त्या म्हणजे सध्याच्या वेळेला कसं आहे राज्यकर्त्यांचं ये जो कुछ चल रहा है तमाशा, म्हणजे जे काही असंतोष आहे तर ती बेस्ट चीज आहे की तुम तुम्हारे घर में दबे रहो ना, तुम हमारा थोबड़ा देखो ना हम तुम्हारा थोबड़ा देखो. आणि या सगळ्या याच्यामध्ये ज्या नोकरशाहीचं काही बिघडलेलं नाही. यांनी आता नौटंकी करून घेतलेली आहे. 7-8 महिने नोकरशाहीने मस्त मजा करून घेतली, घरामध्ये मस्त होते आणि यांचे सगळे 200% पगार चालू होते, सगळं कामं चालू होती या लोकांची. मंत्र्यांची सगळी कामं चालू होती, जे काही पैसे खायचे किंवा जे काही व्यवहार करायचे ते सगळे कामं ह्या लोकांची चालू होती. त्याच्यामुळे यांचं काही बिघडलेलं नाही. उलट ह्यांना आता याची हे त्यांना बरं वाटायला लागलं.
त्याच्यामुळे हे अशा पद्धतीने महिना वर्ष 2 वर्ष येणारे हे असं चालतील, कारण आता त्यांना नवीन शस्त्र हातामध्ये मिळून गेलेलं आहे, नोकरशाहीच्या हातामध्ये काही नवीन अधिकार मिळालेले आहेत आणि राज्यकर्त्यांसाठी अत्यंत चांगलं हे येऊन गेलेलं आहे. तर त्याच्यामुळे माझी आपल्या सर्व पत्रकार लोकांना या सगळ्या संदर्भामध्ये मी आपल्या माहितीसाठी सांगतो की कोरोना 24 मार्चला लागला तेव्हापासून मी आतापर्यंत कधी मास्क विकत घेतलेला नाही, अजून मी मास्क लावलेला नाही, माझे कुठलेही व्यवहार थांबलेले नाहीत. रोज मी 50, 100, 200 शेतकऱ्यांना भेटतो, कितीतरी बाहेर खेड्यामध्ये जातो. माझ्या शेतावर 5-50 मजूर रोज असतात, त्यांच्यासोबत मी असतो, पालक लक्षात. आणि मी आल्याबरोबर माझ्याकडे कोणी मजूर पहिले यायचे, त्यांच्या सगळ्या मनातली भीती काढून त्यांना सांगतो. मी कोणालाही कंपल्सरी करत नाही, लावायचं असतं तो लावू शकतो, त्याच्याबद्दल हरकत नाही आहे, कारण ज्याचा त्याचा हे आहे. परंतु मी त्याचा पहिले गैरसमज काढायचा प्रयत्न करतो. या सगळ्या संदर्भामध्ये मी 2-3 व्हिडिओ ऑलरेडी माझे व्हायरल झालेले आहेत. आपल्या माहितीसाठी सांगतो की तुमच्या डोक्यामध्ये जर काय असेल तर डॉक्टर विश्वस्वरूपराय चौधरी नावाचा एक व्यक्ती आहे, त्याचे व्हिडिओ आपण बघावेत, तर नसेल बघितले तर तुम्ही त्याचे व्हिडिओ जरूर पहा. आणि तुमच्याही जर डोक्यामध्ये या संदर्भामध्ये काही गोंधळ किंवा काही शंका असतील, मी काही टेक्निकल मनुष्य नाही, मी एक संपादक आहे, लिखाणकर्ता आहे, एक कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे तांत्रिकदृष्ट्या मी त्या संदर्भामध्ये फार अधिकारवाणीने तुम्हाला सांगणं हे माझं चूक आहे, कारण हा शेवटी तंत्रज्ञान आहे. परंतु टेक्निकली जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल की व्हायरसेस काय असतात, हे कोरोना काय आहे, हे व्हॅक्सिन काय आहे, हे जर समजायचं असेल तर आपण डॉक्टर विश्वस्वरूपराय चौधरी यांचे व्हिडिओ जरूर बघावेत, असं मी आपल्याला आग्रह करेन या सगळ्या संदर्भात. आता तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर मी त्याची उत्तरं द्यायचं आहे. जिथे इथं कोरोना वॉर्ड आहे का, कोरोनाचे पेशंट आहेत का, जिथं ठेवले असतील तिथं मी असाच राहायला तयार आहे, त्यांच्यासोबत हात मिळवायला तयार आहे, त्यांना मिठाई देऊन त्यांनाही खाऊन घ्यायला तयार आहे, त्यांच्या हाताने मी मिठाई खायला तयार आहे, आपल्या माहितीसाठी सांगतो. आणि असं मी आतापर्यंत 100-200 ठिकाणी गेलो आहे. ज्या लोकांना कोरोना झाला तर मी त्यांना जाऊन भेटून आलो, त्यांचा धीर करून घाबरू नको, याच्यात काही नाही कोरोना बिरोनामध्ये. हा साधा सरळ आहे ना. मला लक्षात घ्या तुम्ही, भारत 135 कोटी लोकांचा देश आहे, 135 कोटी लोकांचा. मेलेत किती हे आकडेवारी दाखवतात. आणि जो मेला, हे आकडेवारी कधी आहे की जो मेला तो कोरोनात, बॉडी नाही द्यायची, सील करून टाकायची, त्या बॉडीतले जे पाहिजे ते ऑर्गन्स काढून घ्यायचे, काही नवीन लपून राहिलेल्या गोष्टी नाही आहेत. फक्त 1.5 लाख लोक साधारणतः, 56 की काहीतरी कालचा आकडा होता, 1.5 लाख लोक 135 कोटीच्या देशात 1% मेले असते, ते 1,35,00,000 लोक मेले असते, 1,35,00,000. अलग लक्षात. आणि इथे किती आहेत माहिती आहे का, तर सध्याच्या घडीला 0.001% आहेत, 0.001% आमच्या देशामध्ये. हे काय तमाशा लावून ठेवले. आणि त्याच्यानंतर माझं अजून सरकारवर आव्हान आहे या सगळ्या संदर्भामध्ये की हे जे काही 1.5 लाख लोक मेलेले आहेत, त्याच वेळेला देशामध्ये हार्ट अटॅकनी किती लोक मेलेत, डायबिटिकनी किती लोक मेले, ॲक्सिडेंटनी, याची आकडेवारी गव्हर्नमेंटनी जाहीर करावी. कॅन्सर याची आकडेवारी जाहीर करावी. तुम्हाला दिसेल की ती आकडेवारी फार कमी आहे. म्हणजे जो मेला तो त्यांनीच. आपल्याला माहिती आहे आपले नातेवाईक किंवा कशामध्ये असतील तर अशा पद्धतीने म्हणजे नुसतं मेला की त्याला हे. आणि त्याचा जो आतंक पसरून टाकला, हे जे आमचं जे म्हणजे सामाजिक अभिसरण होतं, या कोरोनाच्यामुळे या लोकांनी सत्यानाश करून टाकलेला आहे, बिलकुल सत्यानाश करून टाकलेलं आहे. मी आपल्याला आवाहन करतो की अजिबात या कोरोना बिरोनाची काही भीती बाळगू नका. गेले 12 महिने झाली मी 68 वर्षाचा मनुष्य आहे, म्हातारा, मला काही झालेलं नाही आहे. तुम्ही म्हणाल इथं तुमचा कोणता वॉर्ड आहे, कोरोना वॉर्ड आहे, मी तिथे अकोल्याच्या कित्येक ठिकाणी PKVचं आमचं तिथं त्यांनी आयसोलेशन वॉर्ड केला होता, तिथं मी माझं ऑफिस तिथंच आहे. सहज मी आपलं कधी कधी चक्कर मारून राहायचे, माझे कित्येक मित्र त्याच्यामध्ये होते. आणि त्या लोकांशी माझ्या चर्चा झाल्या ज्याला कोरोना झाला. बरं, मला तुम्ही साधं सरळ सांगा, आता 2-3 प्रश्नाची आपण उत्तर घेऊया. मला सांगा, यांच्याकडे औषध आहे का कोरोनाचं? नाही आहे. यांच्याकडे आता हे लस यांनी आणली, पण त्याच्याही संदर्भात ते सांगतात की नाही लस काही अंतिम उत्तर नाही, ते तरी तुम्ही ते हे करावंच लागणार आहे, मास्क घ्यावायला लागणार आहे, 45 दिवसामध्ये दुसरं इंजेक्शन घ्यावंच लागणार आहे. मग तुमच्याकडे औषध नाही, गोळी नाही, इंजेक्शन नाही, रिझन पण माहित नाही कसं. हां, मग त्याच्यानंतर तुम्ही त्या लोकांना क्वारंटाईन करता, हॉस्पिटलमध्ये ठेवता कशासाठी? आणि त्याच्यानंतर त्यांना लाख 1.5 2 5 10 15 माणूस पाहून, त्याचं आर्थिक गणित पाहून तुम्ही त्याला बिलं देता. लॉकडाऊन याच्यासाठी केलं होतं की हेल्थ फॅसिलिटी तितक्या दिवसात आम्ही प्रोव्हाइड करू. आता वर्षभर आणि व्हाय दीज पीपल आर इन्सिस्टिंग ओनली फॉर ॲलोपॅथिक दिस थिंग. काय आयुर्वेदामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये माझं काय म्हणायचं की आयुर्वेदामध्ये काढे आहेत, कित्येक चांगले काढे आहेत,
अलग लक्षात. साधं हळदीचं आपण नेहमी आपल्या घरामध्ये व्हायरल फीवर झाला, आपल्याला माहिती आहे की आपण सर्व घरी आपले काढे बिडे आपले आजीबाईचे भडवे वगैरे काढतो. हे काय म्हणतो त्याला, हे पान पिंपरी नावाची आपल्याच विड्याची पानं, त्याच्यावर ते ज्या शेंगा लागतात त्याला पान पिंपरी म्हणतात. याच्या एवढा चांगला एक उपाय कुठलाच नाही आहे. या सगळ्या संदर्भामध्ये का नाही सांगत गव्हर्नमेंट, आयुष डिपार्टमेंट? काय आयुष डिपार्टमेंट, गव्हर्नमेंटने कशासाठी उघडलं आयुष डिपार्टमेंट? ते काय करताय म्हणजे आयुष म्हणजे यांच्याकडे औषध नाही आहे ॲलोपॅथीवाल्यांकडे, आणि आयुष डिपार्टमेंटकडे वाटेल तेवढी औषधं या सगळ्या संदर्भामध्ये आहेत. त्याचं त्यांना काही हे द्यायचं नाही. हे सगळं ॲलोपॅथीच्या औषध कंपन्यांचं षडयंत्र आहे. आपण हे सगळं एक समजून घ्या. आणि आता काय झालं, यांनी लसी बनवल्या, त्या लसी लोक घेत नाही आहेत. मग आता लसी घ्याव्यात म्हणून यांनी हे सगळं पुन्हा एक भीतीचं वातावरण, त्याचबरोबर हे सर्व जे काही देशातला असंतोष वगैरे लोकांमध्ये आहे, हे सगळं म्हणजे कंबाईन सगळ्या गोष्टी आहेत, मिली जुली भागात. लॉकडाऊन लोकांनी पाळू नये. आम्ही लोकांना आवाहन करतोय. मी उद्या जाऊन अकोल्यामध्ये जाऊन सर्व दुकानं उघडायला लावणार आहे ज्यांनी लॉकडाऊन वगैरे केली असतील तर त्या दुकानदारांना सांगतो. आणि मी पाट्या बनवतो आहे महत्त्वाच्या म्हणजे की प्रकाश पोरे यांच्या आदेशाने यांनी सल्ला दिला आम्हाला, म्हणून आम्ही आमचं दुकान बंद ठेवत नाही आहे, दुकान उघडं ठेवत आहे त्यांनी सांगितलेल्यामुळे. आणि मी पोलिसांना सांगणार आहे, त्याला सांगेल की गुन्हा दाखल करणार आहे ना तर भाऊ के ऊपर दाखल करो. माझं म्हणायचं काय तमाशा लावून ठेवलेला आहे. आणि यांच्या गव्हर्नमेंटची काय अवकात आहे सर? सर्व व्यापारी ठरूनच टाकले की आम्हा माझं दुकान खोला सोडते. किती लोकांवर गुन्हे दाखल करतील? यांच्याकडे यंत्रणा आहे का? यंत्रणा आहे का? आणि पोलीस लोक ह्यांचे त्यांचं ज्यांना हे करायचं आहे ना लॉकडाऊन, बिलकुल लॉकडाऊन करा उद्यापासून. मग या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार पहिले बंद करा. लॉकडाऊन आहे ना, तुमच्या ऑफिसात बंद असतात, सगळं असतं. याच्या अगोदर 8-9 महिने घरी बसून लोकांनी पगार खाल्ले पोखटाचे. या लोकांनी लोक मेले बिचारे, ज्यांचा हातावर पोट आहे. मग आमच्यासारखे व्यापारी जे आहेत त्यांना सुद्धा जर त्रास आहे तर ज्याचं बिचारी सकाळी कमावतो संध्याकाळी करतो किती मेला असेल. ही वस्तुस्थिती आपण मांडत असताना सर्वपक्षीय जे लोकप्रतिनिधी यांच्या संदर्भातलं आपलं मत काय? सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी या सहभागी आहे का साहेब? सगळे नाही. काय झालेलं आहे माहिती आहे का की एक असं वातावरण तयार करून टाकलेलं आहे की साधं जरी आता मी असं जर बोलत असं ना तर पोहरे देशद्रोही. मग आता हे तर लॉकडाऊन वगैरे तर बोलणं टेक्निकल वगैरे तर फारच याला फार डेअरिंग लागतं साहेब. मी तुम्हाला सांगतो की कोरोना नाही आहे, काही होत नाही. आता जसं त्या साहेबांनी मला प्रश्न विचारला की जर कोणी मेला तर तुम्ही जबाबदारी घ्यायला, मी गॅरंटीने सांगितलं येस आय एम रेडी टू टेक दी रिस्पॉन्सिबिलिटी. मी म्हणजे मरणाची मी गॅरंटी नाही घेत, कारण मरण हे कोणाला सांगून येत नाही. त्याचं जर ठरलंच असेल की त्या शहरामध्ये हार्ट अटॅकनी मरणार आहे, तुम्ही माझ्या शापानी किंवा त्या कोरोनाने मेलेलं नाही आहे. परंतु मी हे डेफिनेटली लिहून द्यायला तयार आहे किंवा मी सिद्ध करून द्यायला तयार आहे. का नाही पोस्टमॉर्टम करू देत? त्याचं कारण असं आहे की पोस्टमॉर्टममध्ये काही मिळतच नाही ना. म्हणजे जगात सगळ्या गोष्टीचं पोस्टमॉर्टम होते, तुम्ही आता पोस्टमॉर्टम या बॉडीचं का नाही करू देत? तर साधं सरळ आहे. त्या सगळ्या नौटंकी आहेत या सगळ्या संदर्भामध्ये. त्याच्यामुळे बहुत हो गई अभी इनकी. खूप झाला आहे, खूप झाला आहे. माझं म्हणणं आहे आपण सर्वजण शिकलेले आहोत, आपण काही अशिक्षित लोक नाही आहे. वी मस्ट यूज अवर ब्रेन. मला सांगा साधं सरळ यांचे नौटंक्या कशा आहेत? म्हणजे लग्नामध्ये 50 लोक, म्हणजे आपल्या लग्नामध्ये 50 लोक आणि यांचे मोठे मोठे लग्न होतात तर 5-5, 10-10 हजार लोक यांच्या याच्यामध्ये असतात. आणि त्याच्यानंतर लग्नामध्ये असं म्हणतात का की जेवण द्यायचं नाही, कोणी मास्क काढायचंच नाही म्हणून. मग असे असते तर मास्क यांनी असे काढायचे की पोलीस स्टेशनमधून मास्क देते, मागून त्याला कुलू पण किल्ली लागेल आणि चाब्या पोलीस स्टेशनमध्ये ठेवायच्या. पैकी अर्ध्याने मास्क लावलेले असतात, अर्धे काढलेलं. हळूहळू पाहतो तर 90% लोकांनी काढ, आणि जेवत असताना 100% लोक मास्क काढतात. मग आता कोरोनाला एवढं ट्रेनिंग आहे का दिलेलं की नाही हो लोक जेवतायत बिचारी, असा हल्ला करू नये मध्ये. म्हणजे आज जाताना ते 5-5, 6-6 फुटाचं डिस्टन्सिंग सगळं आतमध्ये गेल्यानंतर ते बॅगा सगळ्या एकच. त्याच्यानंतर चेक इन करून सिक्युरिटी चेक करून आतमध्ये गेलं तर आतमध्ये बच्चे बघा पूर्ण एसटी स्टँड इतकी गर्दी. आणि विमानात बसलं तर असेच बसलेले. आणि त्याच्यात फक्त काय माहिती आहे का, असं फक्त एक प्लास्टिकचं शील्ड येतात लावायला. आता ते यायला म्हणजे तो कोरोना फक्त समोरूनच मार करतो, खालून जात नाही की वरून जात नाही. आणि जेवताना सगळे मास्क काढून टाकतात. शक्यच नाही आहे. माझं काय म्हणायचं की धिस इज नॉट दी वे. लॉकडाऊन इज नॉट दी ओनली वे अँड दॅट इज नॉट दी सोल्युशन. या व्हायरस जिल्हाधिकाऱ्यांनी जर तुम्हाला आज लेखी दिले नाही तर उद्या तुमचा पवित्रा काय राहणार? आम्ही उद्या सर्व दुकानदारांना, प्रतिष्ठानांना, ऑटो चालकांना, वाईन शॉपवाल्यांना, वाईन बारवाल्यांना, सर्वांना आम्ही दुकानं उघडे ठेवायला सांगणार आहे.
आणि आम्ही जाऊन दुकानं उघडायला लावणार. त्यांना म्हणणार आहे की तुमच्या केसेस काय कुठली केस दाखल होणार आहे. 4 दिवसापूर्वी एक स्टेटमेंट आहे अनिल देशमुखांचं की 188च्या कलमा ज्या लावल्यात त्या काढून टाकायच्या, माहिती असेल, कारण त्यांना काढावेच लागणार. यांचं नौटंकी तुम्हाला माहिती आहे का? आता त्या तिथे त्याची 700 केसेस दाखवल्या तो टिकेट यायच्या अगोदरल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी 57 केसेस, दुसऱ्या 57 केसेस. म्हणजे तो कोरोना घाबरला का यार टिकेट दाखे घ्या बिचारा. हे सगळं नौटंकी आहेत. आणि तुमच्याच अमरावतीमध्ये पकडल्यात ना लॅब, त्यांचे लॅबचे कॅन्सर तुमच्या आमच्या अकोल्याला पकडलेत ना नकली सर्टिफिकेट देणारे. मग कारण साधा आणि सरळ आहे, ते घेतलं पॉझिटिव्हचं की मग घरी थांबता येते. मग ते ऑफिसर म्हणू नाही शकत की तू ऑफिसमध्ये ये म्हणून, आणि पगार झालो आणि वरून काहीतरी ते इन्शुरन्सची पॉलिसी काढली तर 2 लाख रुपये मिळतात. ते सब नौटंकी आहे सर, तुम्ही मतलब नाही. अजून काय बोला बोला. आता फक्त 8 दिवस आहे जी लॉकडाऊनसाठी, याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणता पर्याय आहे का? म्हणजे लॉकडाऊन खुललं पाहिजे. नाही काही नाही, लॉकडाऊन पाळले नाही. आमच्याकडे पर्याय म्हणजे साधं सरळ आम्ही लोकांना आवाहन करतो की लॉकडाऊन तर लॉकडाऊन म्हणजे काय, दुकानं बंद करा. आम्ही नाही ठेवत बंद. काय म्हणायचं आहे गव्हर्नमेंटला, म्हणा कर माझ्या दुकानवर केस. हो साहेब, एक लक्षात घ्या, केस निघतात म्हणजे काय निघतात, साधं सरळ मला तुम्ही साधं सरळ केस निघतात म्हणजे काय होतं, सर्दी पडसं होतं. नाही ऐकून घ्या, सर्दी पडसं होतं साधं सरळ. सर्दी आता मी तुम्हाला सांगतो, आता मी दिल्लीला गेलो शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये, जे पूर्ण आम्ही एकदा आणि 2दा गेलो. 3-3 लाख शेतकऱ्यांमध्ये, म्हणजे 8-8, 10-10, 15-15 किलोमीटर आम्ही फिरून सगळ्यांची भेटून वगैरे सगळं. तिथल्या कुणाला एवढे शेतकरी दिल्लीला बसले आहेत, त्यातला कोणाला तरी ऐकू आलं का तुम्हाला, बातमी वाचली का की वहाँ कोरोना से हाहाकार हो गया, 2-4-5 मर गए? तिथं होत नाही. आम्ही त्याचं जाऊन आलो. त्याच्यानंतर त्यावेळेला असताना आम्ही 5 लोक होतो. 5 लोक परत जेव्हा दिल्लीला अकोल्याला यायला निघालो नागपूरला, तर त्यावेळेला ते चालू होतं काय म्हणतात त्याला, की बा ते सर्टिफिकेट RT-PCR टेस्ट सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्हाला विमानात बसता येत नव्हतं. त्याच्यामुळे झकमारून करून यावी लागली. तर त्याच्यानंतर हे सांगतो ते म्हणे की रिपोर्ट जो आहे वो तुम्हारे मोबाईल पे भेज देंगे. आणि तात्पुरतं त्यांनी आम्हाला सगळ्यांना रॅपिड टेस्ट केली. ते 5ही जण आम्ही निगेटिव्ह होतो, त्याच्यातले आमचे काकडे वगैरे होते. रॅपिड टेस्टमध्ये सगळे निगेटिव्ह होते. त्याच्यानंतर आम्ही परत आलो, विमानात बसलो, तर मोबाईलवर आलं की काय म्हणतात आमच्यापैकी 2 जण जे होते ते पॉझिटिव्ह, मी वगैरे 2-3 जण निगेटिव्ह होतो. त्या पॉझिटिव्ह लोकांसोबत 5 दिवस फिरलो, तिथं झोपलो. त्या 5 दिवस सोबत होतो पॉझिटिव्ह 2 माणसांसोबत. सर हे नौटंकी आहे सर. कुछ साधं सरळ सर्दी पडसं होतं, न्यूमोनिया आहे, दरवर्षी होतोच. आता अकोल्यातून मी दिल्लीत गेलो, त्यावेळेला तिथं थंडी होती, होणारच आहे ना मला सर्दी पडसं. तिथून मी इथं आलो, दिल्लीचा मनुष्य इथं आला, इथं गरमी आहे, वातावरण बदललं, पाणी बदललं, धूळ आहे, हे होणारच आहे ना. या सगळ्या संदर्भामध्ये सर्दी पडशाला घाबरायची गरज काय. आणि काय होतं की आपण जेव्हा घाबरतो ना, तुम्ही एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं मला वाटतं की 100 साप चावून जे लोक मेले होते ना, जेव्हा त्यांची पोस्टमॉर्टम रिपोर्ट काढले खोदले ना, त्यावेळेस दिसलं की 80 लोकांच्या शरीरामध्ये विषच नव्हतं. मग मेले कसे? भीतीने, अरे मला साप चाव. आपल्या माहितीसाठी सांगतो, एक स्टडी केला गेला, 6 लोकांना काही फाशी झाली, फाशीची शिक्षा करण्यात आली. मग त्याच्यानंतर त्यांनी राष्ट्रपतीकडे अर्ज केला दयेचा की आमची फाशीची शिक्षा काढून आम्हाला वेगळ्या पद्धतीने मारावं, कारण फाशीची आम्हाला भीती वाटते. ते राष्ट्रपतींनी सांगितले बा ठीक आहे, यांना 20 देऊन मारा. मग ज्या दिवशी त्यांची ठरली होती फाशी, त्या दिवशी त्याच्यानंतर त्यांना काय केलं, डोळ्याला पट्टी वगैरे बांधली आणि त्यांना इंजेक्शन टोचलं. त्यांना वाटलं आपल्याला इंजेक्शन टोचलं, ते मेले 2-4 तासामध्ये. त्यांना टोचलेलं इंजेक्शन ग्लुकोजचं होतं. हे रिपोर्ट आहे सर, दिस इज अवेलेबल ऑन गुगल, गो अँड सर्च. काय होतं की एकदा तुमच्या डोक्यात भीती घालून टाकली तर हे त्या सगळ्या भीतीचे दुष्परिणाम आहेत. किंवा मला असं तुम्हाला आता जे काही चालू आहे, एकंदरीत कोरोना म्हटलं की असं वाटतं की जसं माणसाला काय म्हणतो कॅन्सर मारे यार, कॅन्सर रोग आहे, अर्धा त्याच्यात खतम होऊन जातो, अर्धा. तसं या कोरोना संदर्भामध्ये कोरोना झाला म्हणजे कोरोना झाला काय म्हणजे एखाद्या, आणि काय परिस्थिती होती घरामध्ये एका जमान्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की एखाद्या मोहल्ल्यामध्ये एखादं जरी घर निघालं
तरी मग काय व्हायचं, मोहल्ला अरे क्यों शिलोग है मोहल्ला, अरे वो साला वो तुमको मालूम नहीं क्या वो नितीन मोहड आहे ना वो साला हो क्या लगेच आलं. म्हणजे नितीन मोहड म्हणजे जसा काय वाढीत टाकून दिला, हे घर बोलणार नाही ते घर बोलणार नाही, त्याच्या याचे पोरं जाणार नाही ते पोरं जाणार, इतकं सोशल इतकं बेकार झालेलं होतं. आणि त्याच्यानंतर लगेच समजा तसं झालं तर नितीनचीच बायको फोन करणार 108ला, किंवा मी उद्या झालं तर माझं पोरगं फोन करणार की पप्पा नाही झालेला आहे तुम्ही उचलून घेऊन जा. झालाय ना की नाही झालंय मला तुम्ही सांगा ना. घरातल्या म्हाताऱ्या माणसांना जर कोणाला घरातल्या कोणाही माणसांना निघालं मोबाईलवर फोन करून सांगितलं अरे साहेब जे हो गया, सगळं घर उचलून खाली हे बुडं घरी आणि पोरं सगळी वर, आणि ते ॲम्ब्युलन्सवाले घेऊन जातात आणि आजूबाजूचे मोहल्लेवाले बघतात, त्याला कोणी हात लावायला तयार नाही, त्याला जेवण द्यायला तयार नाही. हे झालंय ना. मेला तर त्याची बॉडी न्यायला तयार नाही, त्याची पोरं मुसलमान लोकांनी उचलून त्याच्या बॉड्या, हे आमच्या अकोल्यात झालंय, तुमच्या इकडे झालं असेल कुठे नाही तर तुम्ही उद्या दुकानं खोलणार आहात आणि तुमची नेमकी पुढची भूमिका काय? हे बघा, माझं आव्हान आहे सर्व दुकानदारांना की हे जे सरकारने किंवा कलेक्टरांनी किंवा स्थानिक प्रशासनाने जे काही लॉकडाऊन केलेलं आहे जाहीर, यांना एक तर तसा अधिकार नाही आहे. ते जे कायदे आहेत ते कायदे मी आपल्याला देतो आणि सांगतो. आणि यांना लॉकडाऊन करायचं असेल तर यांनी तसं कॉम्पन्सेशन लोकांना द्यावं, दुकानदारांना द्यावं. जपान वगैरे सगळ्या देशांमध्ये अशा पद्धतीने कॉम्पन्सेशन दिल्या जातात, शेतकऱ्यांना दिल्या जातात. ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पेरिशेबल आयटम्स वगैरे असतील त्या शेतकऱ्यांना जाऊन साधं सरळ आमचं म्हणणं आहे सरकारला की पंचनामे करा, त्याच्या शेतात जे काही पीक उभं असेल ते मोजा, काय त्याची किंमत असेल ती त्या शेतकऱ्यांना द्या. दुकानदारांचं दुकान किंवा जो हातावर पोट असणाऱ्या माणसांचं जे काही नुकसान होत असेल ते सरकारने भरून द्यावं, कायद्याने द्यावं लागणार आहे. ते सरकारला जर यांना कधी माहीत नसतील तर मी त्यांना कायदे दाखवायला तयार आहे आणि त्यांचं अज्ञान दूर करायला तयार आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीने हे केवळ स्वतःचे फेलीवर लपवून ठेवण्यासाठी जर सरकार करत असेल, यांना अधिवेशन घ्यायचं नाही आहे, लोकांपासून जर वाचायचं असेल, तोंड लपवायची असतील, पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले त्या संदर्भामध्ये लोकांचे मोर्चे, गॅसचा भाव, सिलेंडर वाढले म्हणून लोकांचे मोर्चे टाळायचे असतील, सुशिक्षित बेरोजगारांच्या रोषाला बळी पडायचं नाही आहे म्हणून हे सर टाळायचं असेल आणि म्हणून तोंड लपवायची असतील आणि अधिवेशनं जर घ्यायची नसतील ना सरकारला, मी काही कोण्या पॉलिटिकल पार्टीचा चमचा नाही आहे किंवा पॉलिटिकल पार्टीचा मी सदस्य नाही आहे, मी एक कॉमन मनुष्य, एक संपादक म्हणून बोलतो आहे सरकारला. तुम्हाला घ्यायची नसतील तर तुम्ही घेऊ नका अधिवेशनं, पण याचा अर्थ तुम्ही लोकांना विनाकारण गेल्या वर्षभरापासून सत्यानाश केला सगळ्या लोकांचा. आत्ता कुठं गाडी रुळावर यायला लागलेली आहे आणि ती गाडी तुम्ही विनाकारण पुन्हा हे करून घेऊ नका. आणि तसं असेल तर आम्ही सिद्ध करून दाखवायला तयार आहोत की कोरोना आणि हे सगळं तुमचं कसं नौटंकी आहे. किंवा दुसरं आमचं म्हणणं आहे साधं आणि सरळ, विश्वस्वरूप राय चौधरीला इथं बोलवा, तो जे प्रश्न तुमच्यावर करतो त्याची सगळी उत्तरं द्या, तुमच्या टेक्निकल माणसांना बोलवा. सगळ्यात महत्त्वाचं ते सोडून द्या. हो, तुमच्या राज्याचं जे कोरोनाचे हे आहे तर डॉक्टर तात्याराव लहाने त्यांचं काय स्टेटमेंट छापून आलंय ते वाचा ना म्हणा, दुसरं कशाला वाचता. त्यांनीच सांगितलंय कोरोना बिरोनाची काही भीती बाळगायची गरज नाही म्हणून. तात्याराव लहानेंचं आहे, तुमचेच मेडिकलचे सर्व याचं हे आहेत ते, त्यांना विचारा ना. तर त्याच्यामुळे हे फालतूचे लोकांनी आम्हाला या सरकारी कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकू नये. भीती वाटत असेल तर त्यांनी घरात खुशाल बसवावं, पगार घेऊ नयेत या सगळ्या संदर्भामध्ये. म्हणजे घरामध्ये राहायचं तुम्हाला आणि पगार मात्र चालू ठेवायचे. नौटंकी आता सगळं आम्हाला लक्षात आलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही हे पुन्हा चालू देणार नाही. आणि व्यापाऱ्यांना आणि सगळ्या लोकांना आवाहन करतो की अजिबात करणे का ठेवा. आणि सरकारला काय गुन्हे दाखल करायचे असतील माझ्या प्रकाशपूर या नावाने गुन्हे दाखल करा, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आय एम रेडी टू सीट इन टू दी जेल. समजलं? बिलकुल नाही आम्ही ऐकलं. बहुत नौटंकी सुनली. बिलकुल सगळ्यांनी दुकानं उघडावीत, सगळ्यांनी दुकान उघडा. तुम्ही उद्या बंद पाडताय, बंदला आव्हान देताय, काय नेमकी तुमची भूमिका असणार आहे आणि तुमचं काय अल्टिमेटम आज तुम्ही सरकारला देताय? तुम्ही बंद नाही, आम्ही चालू ठेवण्याचं आवाहन करणार आहे. हे बघा, आता 8 दिवस दिले तुम्ही लॉकडाऊन, आम्ही पाळला. तुम्ही 2 दिवसाचा कर्फ्यू दिला, आम्ही पाळला. प्रत्येक वेळेला व्यापारी, दुकान, पानटपरी, ऑटोचालक यांना तुम्ही सांगणार दुकानं बंद ठेवा. आणि बँकामध्ये भरपूर गर्दी आहे. सोमवारी आज जाऊन 200-300 लोक होते. आणि कलेक्टरला काय जाते, 2 लाख रुपये पगार मिळतोय. पालकमंत्र्यांना काय 3 लाख रुपये मिळत आहेत, त्यांना काम नाही केलं तरी पगार मिळतोय. इकडे रोज सकाळी खाणारा, सकाळी कमवून रात्री खाणाऱ्या माणसाचा तुम्ही विचार करत नाही. लॉकडाऊन, तुमचा लॉकडाऊन हा 8 दिवस तुम्ही पाळला, फसलेला आहे. लॉकडाऊन हे सोल्युशन कोरोनावर नाही आहे. तेव्हा आम्हाला एकतर तुम्हीही जे आदेश काढला आहे 1 तारखेपासून 8 तारखेपर्यंत जे मार्केट बंद ठेवायला सांगितले आहे, दुकानं बंद ठेवायला सांगितलं आहे, त्याचा आम्ही पालन करू. परंतु तुम्ही आज आम्हाला संध्याकाळपर्यंत आश्वासन द्या. आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की जर 8 दिवसामध्ये कोरोना पेशंट अमरावतीत कमी झाले नाही
तर व्यापाऱ्यांची सर्वांची नुकसान भरपाई आर्थिक नुकसान आम्ही देऊ असं आज आम्हाला संध्याकाळपर्यंत द्या, नाहीतर मी सर्व आम्ही सर्व व्यापारी संघटनांनी सर्वांना आमच्या दुकानदारांना सर्वांना आम्ही आव्हान केलेलं आहे आणि ते उद्या सगळे दुकानं चालू ठेवणार आहेत। आणि माझ्या माहितीप्रमाणे छोटे दुकानदार फेरीवाले वगैरे पकडून 1 लाखाच्या जवळपास प्रतिष्ठान आहेत आणि 1 लाखांवर पोलीस किती केसेस भरतात ते आम्हाला पाहायचं आहे आणि पोलिसांनी आमच्यावर सहानुभूती दाखवावी, केसेस भरू नये। कलेक्टरने आम्हाला रिप्लाय द्यावा की करोनावर सोल्युशन फक्त लॉकडाऊन आहे, याचा आम्हाला टेक्निकल द्यावा, नुकसान भरपाईचे आश्वासन द्यावं, नाहीतर आम्ही उद्यापासून दुकानं चालू ठेवणार आहोत। आज अमरावती रेस्टॉरंट अँड लॉजिंग असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन देण्याकरता सगळे लॉजिंगचे आणि हॉटेल्सचे लोक इथं आलो आहोत। याच्यामध्ये विषय असा होता की आता जो नवीन आदेश आला आहे लॉकडाऊनचा, मागचा एक 8 दिवसापूर्वीचा आणि आता पुन्हा नवीन, यामध्ये त्यांनी लॉजिंगला पूर्णतः बंद ठेवण्याचा तो निर्णय जो घेतला होता त्याचा विरोध करण्याकरता आणि काय परिस्थिती आहे या परिस्थितीच्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांना एक निवेदन आम्ही आज इथे दिलं। त्याच्यामध्ये विशेष काही गोष्टीचं प्रावधान असं आहे की साधारणतः अमरावती जिल्ह्यामध्ये किंवा लॉकडाऊन असलेल्या सगळ्या पूर्ण झोनमध्ये ट्रान्सपोर्ट सगळी सुरू आहे, बसेस सुरू आहे, रेल्वे सुरू आहे, बाहेरचे लोक अमरावतीमध्ये येत आहेत, सोबतच काही विद्यार्थ्यांच्या परीक्षासुद्धा अमरावतीमध्ये होत आहेत, ज्यांना राहण्याची व्यवस्था ही अत्यंत गरजेची असून त्या संदर्भात लॉजिंगची नीड त्यांना असते। सोबतच काही ठिकाणी आपण ही पाहिलं की कोरोनाचे पेशंट जेव्हा वाढतात ते त्यांची काही नातेवाईकसुद्धा बाहेरगावून अमरावतीला येतात, तर ते त्यांच्या घरी न जाता हॉटेलमध्ये राहण्याची त्यांना मुभा त्याच्यामध्ये देण्यात यावी। काहींना पूर्ण 100% बंद न ठेवता आंशिक 25 ते 30%, 50%पर्यंत लॉजिंगची परमिशन जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला द्यावी, जेणेकरून बाहेरच्या लोकांना इथं राहण्याची सोय मिळेल, मुभा मिळेल, अशी आमची आज मागणी आमच्या या असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही त्यांना केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं? त्यांनी असं सांगितलं की 2 ते 3 दिवसात या संदर्भातला एक निर्णय आम्ही या मीटिंगमध्ये ठेवून हा जो एक जेन्युइन विषय आज आम्ही ठेवला या संदर्भात पॉझिटिव्हली सकारात्मक चर्चा करू आणि त्या स्वरूपात तसा आदेशसुद्धा पारित करू। आपलं शरीर ताप येतो, आपण त्याला म्हणतो व्हायरल फिवर। त्या व्हायरल फिवरमुळे आपल्या शरीरात गेलेले जे व्हायरसचे जंतू आहेत ते मरतात आणि ती सायकल आहे 2, 3, 4, 8 दिवस ही डिपेंड कुठल्या पद्धतीचं आहे, म्हणून डॉक्टर लोक हा त्याचा साधच नाही, परंतु बॉडी तापणं इज अ नॅचरल असं मला वाटतं। जे काही मला माहिती आहे त्याची मी अभ्यास केली आणि त्याच्यानंतर त्यातून बाहेर आल्यानंतर मग देवाने 4थं शस्त्र माणसाला दिलेलं आहे की म्हणजे खोकला, की त्या शरीरामध्ये जे काही हे तयार झालेलं आहे किंवा खोकले ते बाहेर काढण्यासाठी मग खोकला आहे, तर आपण किंवा हे घाण आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जे अँटीबॉडीज तयार होतात आणि मग मग काही तुम्ही ठीक होऊन जाता। असं असताना ज्या पद्धतीने हे सगळं केलं जाऊन राहिलं आहे विनाकारण, म्हणजे पॅन्डेमिक ज्याला म्हणतो ते पसरवलं जाऊन राहिलं आहे, ते चुकीचं आहे असं माझं व्यक्तिगत या सगळ्या आहे। पेशंट्स आहेत ना सर, नाही कोण म्हणतो असिम्प्टोमॅटिक जास्त आहे। अहो मी सांगतो ना, मी गेल्या 10-12 महिने, याचा अर्थ काय मला कोरोना इन्फेक्शन झालं असं मला माहिती नाही, मला ऑलरेडी होऊन गेलं, त्यानंतर डबल होऊन गेला, होतच राहणार आहे। सिम्पटम्स आले तेव्हा ऍडमिट झालो। सर व्हायरस आहे, दर वर्षाला माणसं म्हणजे जसा ऋतू बदलला की नाही आणि हे जर होत नसेल तर मग तो सुपर ह्युमन आहे असं म्हटलं पाहिजे। आणि किडनीचा त्यांना इम्युनिटी ऑलरेडी खराब झालेली आहे, किडनी गेली लोक जास्त ट्युबरक्युलोसिस झालेलं असे पण सर ऑब्झर्वेशन तेच आहे की ज्यांची इम्युनिटी ऑलरेडी अशा पद्धतीच्या गोळ्या खाऊन इम्युनिटी संपलेले जे लोक आहेत की नाही, आणि त्याच्यानंतर मग त्याच्या डोक्यात भरलं कर पोटाला झाला तो गेलास तो अल्लाह खूप प्यारा गेला की तू भरती झाला स्वतः नाही, मी स्वतःच भरती बरं मग इथं तुला काय ट्रीटमेंट होते? 1 नंबर ट्रीटमेंट असतो सर, आम्हाला काही तकलीफ नाही, दवाई बरोबर टाईमची 1 नंबर भेटलं। असं वाटत नाही आमच्या 5 दिवस कसे काय गेले इथं, एकदम शांत वाटलं, वातावरण खूप शांत वाटलं आम्हाला, असं राहावं। आणि नाही डॉक्टर लोक त्यांच्या परीने विचार काळजी घेतात, आम्हाला 5 दिवस असे वाटलं की आम्ही आमच्या घरातच आहोत। किती दिले पाहिजे इंजेक्शन दिले कायची किंमती करावी, अशी तकलीफ कशाची इंजेक्शन दिले त्याचं तुझ्या कागद काही आहे का सर्व?
डिस्चार्ज जे त्याच्यामध्ये बिना मास्क या कोविड हॉस्पिटलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, परंतु तुम्हाला परमिशन जाऊ दिलं नाही. नेमकं काय कारण होतं? नाही, काय आहे माहिती का की कोरोनाचा जो बागुलबुवा तयार केला गेलेला आहे, गेले आपण बघतोय की गेले 10-11 महिने झाले या सगळ्या संदर्भामध्ये विनाकारण लोकांमध्ये नको तेवढी मरणाची भीती पसरवल्या जात आहे. मेडिकल कंपन्या, केमिकल कंपन्या ह्या सगळ्या लोकांनी एक षडयंत्र रचून लोकांना लुटण्यासाठी हे सगळं तयार केलेलं आहे. ह्या संदर्भामध्ये मी अगदी कन्फर्म झालो आहे. अनेक लोकांच्या मी मुलाखती घेतल्या, त्यांना विचारलं, पाहिलं. असा एक लक्षात घ्या की ॲलोपॅथीवाल्यांकडे या सगळ्या संदर्भामध्ये अजूनही औषध नाही आहे, यांच्याकडे कुठली इंजेक्शन्स नाही आहे पर्टिक्युलरली, किंवा नाही हे आता कोरोनाचा हमखास इलाज आहे. जे काही व्हॅक्सिन आलं आहे ते सुद्धा किती तकलादू आहे या सगळ्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे. मग असं असताना गेले 10-11 महिने झाले यांनी हे विनाकारण लॉकडाऊन वगैरे सगळं केलं. लोकांना सगळे रोजगार गेले, लोकांना नुकसान झालं, लोकांची मानसिकता बिघडली, सगळं सामाजिक आपलं जे काही सोशल स्ट्रक्चर होतं ते सगळं बिघडलं. आणि आता पुन्हा हे जे काही यांनी सगळं नाटक चालू केलेलं आहे की नाही इतके पेशंट सापडले ते. आता एक लक्षात घ्या, आता थंडा आपली काय म्हणतो त्याला हिवाळा संपून आता उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे ऋतू बदल झाला की अशा पद्धतीने थोडे बहुत सर्दी, पडसं, न्यूमोनिया हा होतोच. मात्र त्याचा एवढा भाऊ करायचा, त्या सगळ्या संदर्भामध्ये हे करायचं. आणि सध्याच्याच घडीला तुम्हाला माहिती आहे की आता अधिवेशन होऊ घातलेलं आहे. मग आता अधिवेशन या लोकांना करायचं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की अधिवेशन घेतलं तर आता 100 रुपये पेट्रोल झालं, 90 रुपये डिझेल झालं, गॅस 800 रुपयाचा झाला. लोक रस्त्यावर निघणार आहेत हे यांना माहिती आहे. सगळ्या खुफिया लोकांनी यांना इन्फॉर्मेशन दिली असेल की लोक खूप संतप्त आहेत. तर आणि त्याचबरोबर आता याच वेळेला दिल्लीमध्ये जे काही शेतकऱ्यांचं चाललं आहे, टिकेत अकोल्याला येणार होते, तर त्याच वेळेला मग 2-3 दिवस अगोदर आता हे दिल्लीचं वादळ किंवा काय म्हणतो त्याला, हा शेतकऱ्यांचा जो रोष आहे हा महाराष्ट्रात सुद्धा पसरू नये. मग त्या दृष्टीने काय करायचं, तर मग एक नौटंकी यांनी तयार केली त्या सगळ्या संदर्भामध्ये. आणि मग अकोल्यामध्ये त्यांनी लॉकडाऊन केलं. मग अकोल्यात लॉकडाऊन केलं म्हणून आम्ही त्यांना यवतमाळला घेऊन गेलो होतो, यांनी यवतमाळला दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन केलं. ह्या सगळ्या गोष्टी ह्याच दाखवतात की सरकार जे आहे ते सर्व बॅकफूटवर आलं आहे किंवा काय म्हणतो त्याला अगदी घाबरून गेलेलं आहे. आणि मी लोकांना आता ज्या पद्धतीमध्ये आता बरं हे सगळं करायसाठी लॉकडाऊन वगैरे दाखवायसाठी किंवा अधिवेशन घ्यायचं नाही असं दाखवण्यासाठी मग काहीतरी नौटंक्या करायला लागतील. तर मग पेशंट वाढवायचे, मग चेकिंग वाढवायची, मग आता पॉझिटिव्ह केसेस येऊन राहिलेले आहेत असं सगळं दाखवलं म्हणजे मग लोकही त्या मानसिकतेत जातात. कारण 8-9 महिन्यामध्ये लोक खरंच असं वाटायला लागलेलं आहे त्यांना किंवा कोरोना लोकांना काय आव्हान करतो. नाही, मी लोकांना आव्हान असं करतो की या कोरोनाच्या आतंकमधून बाहेर निघा. अलग लक्षात असा पद्धतीने एक लक्षात घ्या, काळजी घ्या, सुरक्षित राहा, त्याच्याबद्दल वाद नसतो. आपण तसंही नेहमी आता जेवण करत असताना हात धुतो, बाहेरून करून झालं, ते ह्या सगळ्या काळजी घेण्याचेच प्रकार आहेत. त्याच्यात वावगं चुकीचं काहीच नाही आहे. अतिरिक्त काळजी घेतली, समजा आता इथं कोणी आलं वगैरे, त्या ज्यांनी त्यांनी आपापल्या इम्युनिटीप्रमाणे वागायचं आहे. मी माझी स्वतःची इम्युनिटी मी खूप स्ट्रॉंग समजतो. गेल्या 10-11 महिन्यामध्ये मी कधीही मास्क लावलेला नाही. मी अनेक पेशंट्सला भेटतो, मी अनेक लोकांना भेटून आलो, धीर देऊन आलो आणि त्यांना सांगितलं की बाबा रे काही डोक्यामध्ये भीती घालू नको. कारण भीतीने लोक मरत आहेत, भीतीने लोक मरत आहेत. साप चावला एवढी भीती आली की तो मरतो, तो हे नाही पाहत की तो साप विषारी आहे की नाही आहे. त्यामुळे लोकांनी मनातून भीती काढावी. सरकार अशा पद्धतीने किंवा जे काही कलेक्टर वगैरे अशा पद्धतीने लॉकडाऊन करून राहिलं आहे, हे सगळे तमाशे नाटकं त्यांनी बंद करावेत. आणि करायचे असले तर मग त्या सगळ्या संदर्भामध्ये या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार सर्व लोकांना त्यांनी नुकसान भरपाई द्यावी. ज्या लोकांचं हातावर पोट आहे, गेले 8-9 महिने झाले लोक घरी बसलेले आहेत, मरतायत बिचारे. कितीतरी लोक मला येऊन भेटतात. शेतकऱ्यांचा शेतमाल विकला जात नाही आहे, तो फेकून द्यावा लागतो. तर सरकारने पहिले अशा सगळ्या लोकांचं नुकसान भरपाई द्यावी त्या सगळ्या संदर्भात. आणि लोकांना आम्ही आवाहन करतो की या कायद्यामध्ये तुम्हाला नुकसान भरपाई कधी मिळेल, तर जर तुम्ही क्लेम दाखल केले तर या सगळ्या संदर्भामध्ये जो कायदा आहे त्या कायद्या संदर्भामध्ये सगळी माहिती घ्या. त्या कायद्याच्या अंडरमध्ये तुम्ही या कलेक्टरला पत्र लिहा आणि त्यांना सांगा की असं अमुक कायद्याच्या अंतर्गत मला तुम्ही नुकसान 1897चा जो कायदा आहे त्या सगळ्या कायदा यांनी बाबा आदमच्या जमान्याचा लागू केलेला आहे. त्या कायद्याअंतर्गत जे होतं आहे त्या संदर्भामध्ये माझं असं नुकसान झालेलं आहे, तुम्ही बंद केल्यामुळे, त्यामुळे मला नुकसान भरपाई द्यावी. तुम्ही क्लेम दाखल करा ना. आणि दुकानदाराने सुद्धा त्या सगळ्या संदर्भामध्ये क्लेम दाखल करावे. तुम्ही तर सुशिक्षित लोक आहात आणि अशा पद्धतीने क्लेम जर देत नसतील आणि नुकसान भरपाई न देता तुम्हाला जर लॉकडाऊन करायला लावत असेल, झुगारून द्या. हजारो लोकांनी जर कोणीच दुकान बंदच केलं नाही तर बिचारे पोलीस किती लोकांना अटक करतील, किती लोकांवर केसेस दाखल होतील. मी त्याच अनुषंगाने लोकांना आवाहन करतो आहे खऱ्या अर्थाने की जोपर्यंत आता याचा एक जन उठाव, पब्लिक मुवमेंट याची जोपर्यंत होणार नाही, हे बंद होणार नाही.